नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 11 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आला आहे आणि मालिकेचा आजचा भाग अप्रतिम आहे. तुमच्याकडे विद्याधरने युगंधरबद्दल केस केली आहे आणि त्याने आता ती गाडी जी आहे ना फॉरेन्सिक कंपनीला पाठवली आहे आणि त्याच्यामुळे आता युगंधरच्या अडचणी तर वाढणार आहेतच. पण मंडळी ज्यावेळेला आता शिल्पाला हे कळतं ना की युगंधरने हे सगळं आनंदीसाठी केलं आहे, तेव्हा ही शिल्पा आनंदीला ॲक्च्युली त्रास देत असते. पण त्याच वेळेला आता युगंधर समोर ह्या शिल्पाचा सुद्धा खरा चेहरा समोर येणार आहे. जी शिल्पा आता युगंधर समोर आनंदीला ब्लेम करत त्या पृथ्वीला पाठीशी घालत असते आणि त्याचा आता युगंधरला सुद्धा खूप खूप राग येत असतो. तर मंडळी आजचा भाग इतका इंटरेस्टिंग आहे, इतका भारी आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजे मालिकांचे रोजचे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी इकडे जेव्हा आता हा विद्याधर युगंधरवरती आरोप करत असतो पोलिसांसमोर, तेव्हा आता युगंधर रागाने उठतो आणि म्हणतो की पुराव्याशिवाय नको त्या बाता मारू नकोस, नको ते आरोप करू नकोस, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करेन आणि तुझ्यावरती केस ठोकेन. आणि जर अब्रू नुकसानीची केस ठोकली तर आयुष्यभर तुला जेलमध्ये सडायला लावेन. त्यामुळे आधी पुरावा दाखव आणि मग नको ते आरोप कर. असं जेव्हा आता हा युगंधर विद्याधरला म्हणतो, तेव्हा विद्याधर म्हणतो की ठीक आहे, तुला जर स्वतःची अब्रू घालवायची असेल तर मी आताच्या आता पोलिसांना गाडी फॉरेन्सिक कंपनीला पाठवून ह्या सगळ्या गोष्टींचा तपास लावायला सांगतो. आणि जर नाही तुला जेलमध्ये पाठवलं पुरावे गोळा करून तर नावाचा विद्याधरही सांगणार नाही आहे. आता ह्या दोघांमध्ये मंडळी खूप मोठंसं भांडण झालेलं दाखवलं आहे बरं का. आणि बाकी घरातले सगळेजण घाबरलेले असतात. एकतर हा विद्याधर प्रचंड तापलेला आहे, चिडलेला आहे. आणि खरंच हे सगळं जर युगंधरने केलं असेल तर त्याच्यामुळे त्यांना काही कळतच नाही आहे. माई वगैरे सगळेच घाबरतात की युगंधर असं काही करू शकत नाही आहे. पण आता विद्याधरला पूर्ण खात्री आहे की हे सगळं युगंधरनेच केलं आहे. आता विद्याधर जेव्हा युगंधरला धमकी देतो की मी तुला उद्ध्वस्त करेन, तुझं नामोनिशान मिटून टाकेन, तेव्हा मात्र हा आता युगंधर पुन्हा म्हणतो की अरे पुरावा तर आणून दाखव, उगाचच तोंडाच्या बाता मारू नकोस, आधी पुरावा शोध, मग बघूया काय होतं ते. तर मंडळी इकडे हा युगंधर आता एवढा कॉन्फिडंट आहे ना, म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी असं वाटतं की त्याने काहीच पुरावे मागून सोडले नाही आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याने आधीच सगळं काही मॅनेज करून ठेवलं असणार आहे सगळ्यांना हाताखाली घेऊन. पण हा विद्याधर इतका तापलाय बोलतो की आज माझ्या हाती काही नाही आहे, म्हणून पोलिसांना असं कामाला लावेन की काही ना काहीतरी तुझ्या बाबतीत पुरावा सापडेलच. आणि हा विद्याधर तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाहीये. तर हा विद्याधर आता पोलिसांवरती चिडतो आणि म्हणतो की तुम्ही काय ते तोंड बघत बसल्यात, आत्ताच्या आता इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करा, आजच्या आज या युगंधर निंबाळकरला अटक झाली पाहिजे. तर पोलीस सुद्धा म्हणतात की हो, आम्ही आत्ताच चौकशीला सुरुवात करतो. आणि आता पोलीस इथून निघून गेलेले आहेत. आणि आता हा विद्याधर सगळ्या फॅमिलीला सुद्धा सांगतो की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, आजपासून या युगंधरची उलटी गिनती सुरू झाली आहे. आणि आता युगंधर तिथून निघून जातो. पण विद्याधरला मात्र तो झालेला अपघात आणि तो झालेला ब्लास्ट हे सगळं काय आता डोळ्यासमोर जसंच्या तसं आठवत असतं आणि त्याचा संताप होतोय. तर मंडळी इकडे युगंधर आणि शिर्के दोघंसुद्धा रूममध्ये असतात. आणि त्यावेळेला आता शिल्पा येते आणि शिल्पा म्हणते की युगंधर हा सगळा काय प्रकार सुरू आहे, काय घडतं हे सगळं खरं आहे का, हे सगळं तू घडून आणलेस? अरे युगंधर, हे सगळं जर तू घडून आणलं असेल ना तर विद्याधर अजिबात शांत बसणार नाही आहे. आणि तुझी हिंमतच कशी झाली रे स्वतःच्या भावाबद्दल असा विचार करण्याची, स्वतःच्या भावाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू? त्यावर आता हा युगंधर म्हणत असतो, भाऊ असला तरी त्याची काय लायकी आहे, त्याने काय केलं हे तुला चांगलंच माहिती आहे. आनंदीचा काही दोष नसताना त्या निष्पाप बिचारीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, कुकरचा ब्लास्ट घडून आणला त्याने, केवढी जखमी झाली होती ती, तिचा काही दोष नसताना एवढं सहन करावं लागलं तिला. आणि त्याच्या कर्माचं फळ मी त्याला त्याच्या भाषेतच दिलेलं आहे. एवढंच आता युगंधर म्हणतो. त्यावर शिल्पा म्हणते, अरे पण तुझा सक्का भाऊ आहे ना तो, आणि त्या आनंदीसाठी तू त्याचा जीवावर उठलास? कोण कुठली ती आनंदी जिच्याशी तुझा काही संबंध नाही आहे आणि तिच्यासाठी तू स्वतःच्या भावाचा जीव घ्यायला निघालास? आणि एवढं सगळं करूनही जर उद्या पोलिसांच्या हाती जर काही लागलं, काही पुरावा लागला तर अरे तुला शिक्षा होऊ शकते. तुला कळतंय का? जर ह्या सगळ्यामध्ये विद्याधरचं काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असतं, तू जेलमध्ये गेला असतास, तुला कळतंय का? आता ही शिल्पा बरंच काही काही ते युगंधरला बोलत असते. पण युगंधर तिला काही रिस्पॉन्स देत नाही आहे, कारण त्याला चांगलं माहिती आहे की असं काही होणार नाही आहे. खरं तर शिर्केसुद्धा खूप घाबरले तिकडे. जर बाहेर मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजल्या की युगंधर निंबाळकर यांनी स्वतःच्याच भावाला मारण्याचा प्रयत्न केला आहे, तर या सगळ्याचा फॅक्टरीवरती, बिझनेसवरती, सगळ्याच गोष्टीवरती परिणाम होऊ शकतो. शिल्पा म्हणते, अरे युगंधर तुला कळतंय का की या सगळ्या गोष्टीचा फक्त विद्याधरवर नाहीच तर ह्या सगळ्या बिझनेसवर, फॅक्टरीवरती परिणाम होईल. लोक नावं ठेवतील. तुला कळतंय का ह्या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे? आणि तू हे एवढं सगळं त्या मुलीसाठी करतोयस? अरे तुला कुटुंबाची अजिबातच काळजी नाही आहे का?
त्यावर युगंधर म्हणत असतो की हा विद्याधर आतापर्यंत आनंदीला त्याने प्रचंड मानसिक त्रास दिलाय, ह्या वेळेला तर त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मला आता पश्चाताप होतोय की मी त्या माणसाला अजूनपर्यंत जिवंत का ठेवलाय. आणि मंडळी, युगंधर आता इथे म्हणत असतो की मी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, त्याला फक्त दणका दाखवायचा होता. तर मंडळी, आता इकडे ह्या तिघांचं बोलणं सुरू असतं युगंधरच्या रूममध्ये आणि आनंदी युगंधरच्या रूमच्या बाहेर उभी असते आणि त्यांचं हे सगळं बोलणं जे काही आहे ना तर ती ऐकत असते. तर मंडळी, युगंधर आता ते शिल्पाला सांगतो की हे माझं आणि विद्याधरमधलं वैयक्तिक भांडण आहे, त्याच्यामध्ये तू इंटरफेअर करू नकोस. समोर आलेली परिस्थिती कशी हँडल करायची हे मला चांगलंच माहिती आहे. आता हे बोलणं झाल्यावर शिल्पा आता तिथून बाहेर येत असते आणि बाहेर येता क्षणी आनंदी बाजूला उभी आहे बिचारी. आणि आता शिल्पाने तिला पाहिले आणि ती म्हणते की तू इथं इथं काय करतेस, म्हणजे आमच्या भावा बहिणीचं बोलणं तू असं रूमच्या बाहेरून चोरून ऐकते का. आणि शिल्पा त्या आनंदीचा हात धरते आणि तिला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस, तुला लाज नाही वाटत आमचं बोलणं असं चोरून ऐकताना. अगं, आज जी माझ्या भावाला जी काही वेळ आली आहे ना ती तुझ्यामुळे आली आहे. तुझ्यामुळे हा सगळा गैरसमज होतोय. तुझ्यामुळे दोन भावांमध्ये भांडणं निर्माण झाली आहेत आणि आज तुझ्यामुळेच युगंधरने त्या विद्याधरला मारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला तू कारणीभूत आहेस, कळलं. जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहेस ना, एक दिवस कुठल्या सुखाचा जात नाही आहे. आता ती आनंदीला बरंच 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 काय काय बोलत असते. आणि या सगळ्यामध्ये जर विद्याधरला काही झालं असतं, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना, तर मी तुला सोडलं नसतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता या सगळ्यामध्ये जर युगंधरला जर पोलिसांनी पकडलं, त्याला अटक झाली, तर मी तुला सोडणार नाही आहे. गाठ या शिल्पाशी आहे. आता इथे मंडळी, आनंदीला शिल्पाने भरपूर धमकावलं आहे बरं का. तर मंडळी, आता इकडे शिर्के युगंधरच्या रूममध्ये असतात आणि युगंधर हा त्याला फॅक्टरीच्या कामांबद्दल, काही प्रोजेक्टबद्दल बोलत असतो. पण शिर्केंच्या मनात मात्र तोच विचार आहे की आता विद्याधरने जर काही पुरावे शोधून काढले तर काही खरं नाही आहे. आणि ज्या ठिकाणाहून ह्याने बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी ज्या सगळ्या काही वस्तू आणल्या होत्या, त्या दुकानापर्यंत जर हे लोक पोहोचले, तिथपर्यंत पोहोचले आणि आपलं जर नाव तिथे गेलं तर मग सगळं काही समोर येऊ शकतं किंवा सत्य समोर येऊ शकतं. त्याच्यामुळे हा खूप घाबरलेला असतो शिर्के. आता हा शिर्के आहे ना, युगंधरशी कामाचं बाजूला सोडून म्हणतो की आपण जितकं समजतो तेवढं हे प्रकरण साधं आणि सोपं नाही आहे मालक साहेब. जर खरंच त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांना कळलं की आपण तिथूनच ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि आपला प्लॅन त्यांच्या लक्षात आला, तर खूप कठीण होऊन बसणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण आता मालक साहेब पुन्हा तेच म्हणतात की शिर्के, तुम्ही मला माझ्या कामाबद्दल बोला, नको त्या गोष्टींबद्दल कशाला विचार करताय. शिर्के म्हणतात की मालक साहेब, पण ही गोष्ट दिसतं तितकं सोपं नाही आहे, तुम्ही थोडंसं. पण आता युगंधर त्याचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही आहे आणि म्हणतो ते सगळं तुम्ही सोडून द्या, आत्ता मला फॅक्टरीच्या कामाबद्दल बोला, मला ह्या प्रोजेक्टबद्दल सांगा की ह्याचं काय झालं, तुम्ही ह्या सगळ्याची कामं, पार्सल डिलिव्हरी सगळं व्यवस्थित केलं आहे का. युगंधर मंडळ इकडे ना खूप बिंदास दाखवले त्याला. पण शिर्के मात्र खूप घाबरलेत आणि शिर्केंना कळतच नाही की मालक साहेब असं का करतायत. जर खरंच पृथ्वीच्या हाती काही पुरावा लागला तर आपण ह्या सगळ्यामध्ये पुरते अडकणार आहोत, हे त्याला चांगलंच माहिती आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं, शिर्के निघून जातात आणि आनंदी सगळी रात्री झोपलेली असताना देवासमोर येऊन नामस्मरण करत असते. जप माळ असते त्याच्याने जप करत असते. आणि हे सगळं आता तिच्या मागे युगंधर येतो आणि युगंधरने पाहिले. आता युगंधर म्हणतो, एवढ्या रात्री आनंदी देवाजवळ, आता त्याला चांगलंच माहिती आहे की आनंदी हे सगळं माझ्यासाठीच करते, म्हणजे या संकटात मी कुठे फसू नये किंवा पोलिसांनी मला पकडू नये आणि मला वाचवण्यासाठी तिची सगळी धडपड चालली आहे, प्रयत्न चालली आहे. आणि तो आता आनंदीजवळ येतो आणि म्हणतो की आनंदी, एवढ्या रात्री देवाजवळ नामस्मरण करतेस कशासाठी, झोपायचं नाही का तुला, वाजले किती. त्यावर आता आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही, आणि आता ती स्वतःच्या हातातली असली जपमाळा ती त्याचं आशीर्वाद घेते आणि म्हणते की मालक साहेब नाही, असंच थोडंसं अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून. त्यावर युगंधर म्हणतो की आनंदी, कशा पायी एवढं सगळं करतेस, तुला काय वाटतं की मला माहीत नाही आहे का. अगं आनंदी, आपल्यामध्ये काही नातं नाही आहे. आपण जे काही नातं जे आहे ते मजबुरीमुळं आपण जोडले गेलो आहोत, हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि तरीसुद्धा तू हे सगळं कशा पायी करतेस. मला माहिती आहे तू आता हे जे काही नामस्मरण सुरू केलं आहे ते माझ्यासाठीच करतेस. या संकटातून मी बाहेर यावं, मला काही त्रास होऊ नये म्हणून हे सगळं चाललं आहे आणि हे मला कळत नाही आहे असं समजू नकोस. पण त्यावर आता आनंदी म्हणत असते की मालक साहेब, एखादं नातं ते ते नातं सक्कं असो, रक्ताचं असो किंवा कोणतंही असो, आपण त्या नात्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, कोणत्या दृष्टीने बघतो यावर ठरतं. आणि मालक साहेब, जरी तुम्ही मला तुमची पत्नी मानत नसलात, मला माहिती आहे अजूनही तुमचं समिताताईंवरती खूप प्रेम आहे, त्यांनाच तुम्ही तुमची पत्नी मानत असलात, तरीसुद्धा माझं तुमच्याशी नातं जोडलं गेलेलं आहे आणि मी ते मनापासून मानते. त्यामुळे प्रत्येक नात्याला नावच असायला हवं असं काही नाही आहे आणि प्रत्येक नातं हे रक्ताचंच असायला हवं असं पण नाही आहे. आपण एखाद्याशी भावनिक जोडून गेलो तरीसुद्धा त्या व्यक्तीबद्दल आदर आणि काळजीही वाटतेच ना. तर मंडळी, इकडे आता युगंधर आनंदीला म्हणतो की तू कुठल्या मातीची बनली आहेस काय माहिती,
म्हणजे मी तुला जरी म्हणालो असलो की आपल्यातलं नातं हे फक्त आणि फक्त भावनिक आहे आणि तरीसुद्धा तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलांमधला दुरावा दूर करण्यासाठी किती प्रयत्न करतेस. आनंदी म्हणत असते की मालक साहेब, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्यासाठी, ह्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि गावासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. मंडळी, त्यावर आता युगंधर आनंदीला म्हणतो की आनंदी, एखाद्या माणसाने एवढं पण चांगलं असू नये ग, एवढा पण चांगुलपणा नाही दाखवावा. त्यावर आता आनंदी म्हणत असते की मालक साहेब, एखाद्या माणसातला चांगुलपणा एखादा चांगला माणूसच बघू शकतो. आणि आता पुन्हा म्हणजे आनंदीने युगंधरला छान उत्तर दिलं, म्हणजे छान वाटलं. आता युगंधरला कळतं की आनंदीशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे आणि ती काय ऐकणार नाही आहे. युगंधर निघून जातो आणि आनंदी पुन्हा नामस्मरण करायला सुरुवात आहे. तर मंडळी, आता युगंधर पुढे जातो आणि आनंदीला म्हणजे हळूच आवाजात म्हणतो की आनंदी, मी चांगला माणूस नाही आहे अगं. आनंदी आता युगंधरला म्हणते की तुम्ही चांगला माणूस आहात की नाही याचा अधिकार तुम्ही तुमच्याकडे नका ठेवू, ते दुसऱ्याला, समोरच्याला ठरवू द्या की तुम्ही चांगले आहात की कसे आहात ते. आणि तुम्ही चांगले आहात की नाही हे इतरांसाठी असेल, पण माझ्यासाठी तुम्ही खूप चांगले आहात. आता आनंदी जेव्हा पुन्हा युगंधरला असं म्हणते ना, तेव्हा युगंधर आता पुन्हा इथे भावूक झालाय बरं का. आणि त्याला काय आता पुढे बोलावं कळतच नाही आणि शेवटी तो आता तिथून निघून जातो. तर मंडळी, इकडे आता हा विद्याधर दारू ढोसत बसलेला आहे. त्याची बायको त्याला दारू देते ओतून, कारण त्याचा हात ऑलरेडी कामातून गेला आहे. आणि आता तो त्याने इकडे इन्स्पेक्टर यांना फोन केलेला असतो आणि म्हणतो की काय इन्स्पेक्टर, कुठपर्यंत आले चौकशी, कुठपर्यंत आले तुमचं काम, काही पुरावा सापडला की नाही, एवढा वेळ का लागते तुम्हाला पुरावा शोधायला? मी काय म्हणालो होतो तुम्हासनी, मला आजच्या आज पुरावा हवा आहे आणि मला त्या युगंधर निंबाळकरला जेलमध्ये टाकायचं आहे. जर आज माझ्या गाडीला आग लागू शकते, तर तुमची वर्दीसुद्धा धोक्यात येऊ शकते, कारण समोर कोण बसला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. विद्याधर निंबाळकर. आणि हा विद्याधर निंबाळकर काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आता हा पोलिसांना म्हणतो, ते काय ते फॉरेन्सिक टीम म्हणतात तिकडे गाडी पाठवा आणि तिथं काय पुरावे सापडतात ते बघा. पण मला लवकरात लवकर पुरावे हवेत आणि ज्या माणसाने हे काळं कृत्य केलं त्याच्या हातात मला लवकरात लवकर बेड्या बघायच्या आहेत. आणि असं म्हणून आता हा म्हणतो की ठेवू का, फोन ठेवू? आणि आता त्याने फोन ठेवलेला असतो आणि तो धनश्रीला म्हणतो, अगं घे बाई फोन घे. आता धनश्री त्याच्या कानाचा फोन काढते आणि म्हणते की तुम्ही इथे पोलिसांवर ओरडत बसलाय आणि तिकडे ती आनंदी देवासमोर प्रार्थना करत बसली आहे, जपमाळ जपत बसली आहे युगंधर भाऊजींना वाचवण्यासाठी. तर आता हा विद्याधर म्हणतो की तिला जे काय करायचं ते करू दे. मी असा काय आता खेळ खेळणार आहे की ह्या सगळ्यातून देवसुद्धा या युगंधर निंबाळकरला वाचवणार नाही. या युगंधर निंबाळकरचे असे हाल करणार की उभ्या आयुष्यात तो विसरणार नाही आहे. त्याने या सापाच्या शेपटीवर पाय दिलाय, आता हा साप डसल्याशिवाय त्याला सोडणार नाही आहे. जे अशा कोऱ्या कागदावर सह्या घेणार आहे की तो आयुष्यातनं उद्ध्वस्त होईल. आता ही धनश्री म्हणते, हो नक्की तुम्ही करणार तरी काय, तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? त्यावर आता पृथ्वी म्हणतो की बघशील, तू बघशील आता मी या युगंधर निंबाळकरला कसा रस्त्यावर आणतो ते. तर मंडळी, आता ह्या विद्याधरने नेमका काय प्लॅन केला आहे हे आपल्याला आता पुढेच पाहायला मिळेल. तर मंडळी, इकडे आता आरती रात्री काम करत असते, म्हणजे तिला काही डिझाईन्स कंप्लीट करायचे असतात आणि तिचं तेच काम सुरू आहे. अर्चीला मात्र झोप येत नसते. अर्ची म्हणते की आरती ताई, किती वेळ तू हे करत बसणार आहेस गं, मला झोप येत नाही आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेत अगं आणि तरीसुद्धा तू हे काम करत बसलेस. ठेव अगं, आपण उद्या बघ ना काय ते काम करायचं आहे ते. आता आरती म्हणत असते, आरची थोडा वेळच अगं, झालं आता, आणि मला हे काम आत्ताच्या आता पूर्ण करायचं आहे. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला हे लगेचच सबमिट करायचं आहे. तू झोप ना तोपर्यंत. आरची म्हणते, आरती ताई मला झोप येत नाही आहे गं, इथे लाईट चालू आहे, नाही झोप येत आहे. त्यात तर आबा पण घरी नाही आहेत, आबासुद्धा बाहेर गेलेत आणि आपलं अख्खं घर पावसाने धबाधबा गळतंय. नशीब वैशालीताईने तिच्या घराची चावी आपल्याकडे दिली होती म्हणून, नाहीतर आपल्याला रात्रभर त्या पावसामध्ये घरामध्ये गळत्या घरात राहावं लागलं असतं. आता आरती म्हणते की हो, बरं झालं वैशालीने आपल्याला चावी घराची दिली, नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं. आणि मंडळी, तेवढ्यात आता हा पृथ्वी जो आहे आरतीला इकडे फोन करतो आणि म्हणतो की काय झालं, कितपत आला डिझाईन पूर्ण झाल्या का? त्यावर आता आरती फोन करते आणि आरती फोनवर म्हणते की अजूनही काम सुरू आहे, ऑलमोस्ट डिझाईन कंप्लीट होत आल्यात, झाल्या पूर्ण की पाठवतो. पण पृथ्वी म्हणतो की नाही, मला जेवढं काही झालं ना ते आत्ताच्या आता पाठव, किंवा मला त्या गोष्टींचा अंदाज तरी येईल. आरती म्हणते की अजूनही माझ्या डिझाईन कंप्लीट झालेल्या नाही आहेत, जेव्हा डिझाईन्स कंप्लीट होतील तेव्हाच मी तुला पाठवेन. आणि आता ती हळू आवाजात त्याच्याशी बोलत असते. त्यावर आता अर्चीला वाटतं की एवढ्या रात्री कोणाचा फोन आला आणि आरती अशी हळूहळू गपचूप गपचूप कोणाशी बोलते, हिच्या बॉयफ्रेंडचा तर फोन आला नाही आहे ना, असं म्हणत ती आता जाते आरतीच्या जवळ आणि ह्या दोघांचं आता इथे फोनवरती भांडण सुरू झालं आहे. म्हणजे ही काही त्याला डिझाईन पाठवत नाही आहे आणि समोरून पृथ्वी काही ऐकायला तयार नसतो. आता ही अर्ची हळूच मागून येते आणि आरतीच्या हातातला फोनच खेचून घेते आणि म्हणते की आरतीताई,
कोणाशी बोलते तू एवढ्या रात्री हळूहळू गपचूप? बॉयफ्रेंडशी बोलते का? तर आरती म्हणते अगं नाही. आणि आरती आता तिच्या हातातला फोन घ्यायला जाते, पण अर्ची काय तिला फोन देत नाही आणि म्हणते की अगं ज्या मुलींचा बॉयफ्रेंड असतो ना त्याच मुली एवढ्या हळूहळू आवाजात बॉयफ्रेंडशी बोलत असतात. आरती म्हणते अगं असं काही नाही आहे अर्ची, फोन दे माझ्याकडे. पण अर्ची काही फोन देत नाही आणि म्हणते की थांब तुझ्या बॉयफ्रेंडला मी आत्ताच दाखवते. एवढ्या रात्री कोणी फोन करतं का? आरती म्हणते अगं असं आगाऊपणा नको करूस, असं काही नाही आहे. तर आरची म्हणते की काय ना, एवढ्या रात्री हळूहळू गुटुरगू करणाऱ्या मुली ह्या बॉयफ्रेंडशीच बोलत असतात. आणि आता ती इकडे पृथ्वीचा फोन घेते आणि इकडे पृथ्वी हॅलो हॅलो करत करत असतो. हॅलो आरती, हॅलो बोल काय झालं? आणि समोरून आता अर्ची म्हणत असते की हॅलो मिस्टर एक्स वाय झेड, तुम्ही जे कोणी आहात ते, तुम्हाला जर माझ्या ताईचा बॉयफ्रेंड बनायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला माझी गाडी घ्यावी लागेल. मी जर तुम्हाला अप्रूव्ह केलं तरच तुम्हाला माझ्या ताईचा बॉयफ्रेंड बनता येईल. तर पृथ्वी म्हणतो की ए तू पण डोक्यावर पडली आहेस का? आता तो असा अर्चीला म्हणतो तेव्हा आनंदी म्हणते की हे असं काय? तर म्हणते की नाही. तो म्हणतो मी तुझ्या ताईचा काही बॉयफ्रेंड बोलत नाही आहे. मी युगंधर निंबाळकर, त्यांचा मुलगा पृथ्वी निंबाळकर बोलतोय. आता अर्ची म्हणते की हां. त्यावर म्हणते की म्हणजे छोटे मालक साहेब, युगंधर निंबाळकर साहेबांची मुलगा? त्यावर म्हणतो हो, मी युगंधर निंबाळकर साहेबांचा मुलगा पृथ्वी बोलतोय. आत्ताच्या आता तुझ्या ताईला फोन दे, मला तिच्याशी काहीतरी डिझाईनबद्दल बोलायचं आहे. आता फोन देता देता म्हणतो हे बघ, ह्या जगातली तुझी बहीण जर शेवटची जरी मुलगी असेल ना तरी मी तिचा कधीही बॉयफ्रेंड बनणार नाही आहे. तर आता आरतीसुद्धा म्हणते की हो हो हो, या जगातला तू पण शेवटचा जरी मुलगा असलास ना तरी मी पण तुझी कधीच गर्लफ्रेंड बनणार नाही आहे. आणि आता ती फोन घेते आरती आणि म्हणते की हे बघ, माझ्या अजून डिझाईन अनकम्प्लीट आहेत. माझ्या डिझाईन पूर्ण झाल्या की मी तुला त्याचे अपडेट्स उद्या ऑफिसमध्ये आल्यानंतर देईन. आणि मी आत्ताच्या आता फोन ठेवते. आणि ती लगेच फोन घेते आणि फोन कट करून टाकते. आणि आता पृथ्वी लगेच म्हणतो की अगं ऐकून तरी घे, काय समजतेस काय तू स्वतःला? आणि आरतीने तर इकडे फोन कट करून टाकलेला असतो. बिचारा पृथ्वी इकडे त्याचा तो स्वतःच तोंडावर पडलाय. आणि आता आरती आनंदीला अर्चीला म्हणते काय गरज होती तुला हा आगाऊपणा करायची? काही गरज होती का? अर्ची म्हणते की मला काय माहीत, मला वाटलं एवढ्या रात्री फोन आलाय आणि तू एवढ्या हळू आवाजात त्याच्याशी गुटरुगू करत होतीस, मला वाटलं तुझा बॉयफ्रेंडच असेल. आणि आरती आता इथे आर्चीला मारायला जाते. तर आर्ची म्हणते अगं मला काय माहिती, मला काय वाटलं की मला एक जिजू मिळालाय, आता दुसरा पण जिजू मिळेल. आणि आता तिथून ती पळून जाते. तर मंडळी इकडे युगंधर आता त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि फेऱ्या मारत असताना त्याला आनंदीचीच काळजी वाटत असते. आनंदीचाच विचार करत असतो. म्हणजे त्या दोघांमध्ये काही नातं नसताना ती सगळ्यांचीच किती काळजी घेते, किती साधी सरळ आणि निरागस म्हणजे मुलगी येते, त्याला त्या गोष्टीचं कौतुकही वाटत असतं आणि आनंदीची काळजीसुद्धा वाटत असते. आणि मंडळी आता युगंधर इथे विचार करत असताना समोरून त्याला शिर्केंचा फोन येतो. आता म्हणतो की शिर्केचा आत्ता ह्या वेळेला फोन कशाला? तर तो शिर्केचा फोन उचलतो आणि म्हणतो की बोला शिर्के, काय काम होतं? शिर्के म्हणतात की मालक साहेब खूप मोठा गोंधळ झालाय. अहो जे व्हायला नको होतं ना तेच झालंय. आता युगंधर म्हणतो नक्की काय झालंय, बोला लवकर. तर आता शिर्के म्हणत असतात की अहो त्या विद्याधरने फॉरेन्सिक टीमकडे त्याची गाडी पाठवली आहे चौकशीसाठी आणि त्याच्यातून त्यांना काहीतरी धागेदोरे सापडलेत. आणि आपण तो माल कोणत्या ठिकाणाहून आणला होता त्या गोष्टीचा सुद्धा त्या लोकांना ह्या गोष्टीवर अंदाज येईल. आणि जर असं झालं ना तर आपली बदनामी तर होईल मालक साहेब, तुम्हाला सुद्धा अटक होऊ शकते. आता शिर्के आहे ना खूप घाबरलेला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर आता युगंधर म्हणत असतो की शिर्के तुम्ही का काळजी करताय आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या रात्री फोन केलाय का? आता एवढ्या रात्री निवांत झोपायचं तर तुम्ही ह्या गोष्टीवरती बोलत बसणार आहात? आणि युगंधर आता पुढे काही बोलत नाही आहे आणि शिर्केंचा आलेला फोन आता तो ठेवून देतो. आणि शिर्केंना आता इकडे टेन्शन आले की मालक साहेब असं का करतायत? माझी एवढी मोठी गोष्ट आहे, एवढा मोठा धोका आहे. त्यांना माहिती आहे की जर ह्या लोकांना थोडा जरी पुरावा सापडला ना तर मालक साहेबांना ह्या गोष्टीचा खूप मोठा धोका आहे. पण आता मालक साहेब अजिबात गोष्ट ऐकत नाहीत शिर्केंची. मालक साहेब म्हणतात की युगंधर निंबाळकरला हात लावायची अजूनही कोणाची हिंमत नाही आहे. तर मंडळी आता युगंधर एवढा कॉन्फिडंट आहे ना की त्याच्या वागण्यातून असं वाटतं की त्याने ह्या सगळ्या गोष्टींची आधीच सोय करून ठेवली आहे. इवन विद्याधरने अजून काही करण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्यामध्ये तो विद्याधरलाच अडकवणार आहे असं तरी वाटतंय. तर मंडळी इकडे आता एक जबरदस्त प्रोमो आउट झाला आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की आता सगळेजण हॉलमध्ये उभे असतात आणि त्याच वेळेला आता हे दोघं जण येतात, म्हणजे पृथ्वी आणि त्याची बहीण दोघीसुद्धा येतात. आता पृथ्वीने जो प्रोजेक्ट बनवलेला असतो ना त्याचं मॉडेल वगैरे सगळं तयार झालेलं आहे. त्याने छानपैकी एक साडीसुद्धा तयार केलेली असते आणि त्या साडीसाठी त्यांना एक चेहरा हवा असतो, म्हणजे ते साडीचं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी एखादी मॉडेल हवी असते आणि त्यांच्या त्या ब्रँडला एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून हवी असते. आता ही मिताली आहे ती म्हणते की एवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील? आपण एखादी मॉडेल लवकरात लवकर कशी काय अरेंज करू शकतो? आणि समोरून जे क्लायंट असतात त्यांनी लवकरात लवकर ही गोष्ट प्रेझेंट करायला सांगितलेली असते. मिताली म्हणते की दादा काय करायचं आता? एवढ्या कमी वेळात आपल्याला नवीन मॉडेल कुठे मिळणार आहे?
तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस, माझ्या नजरेत एक मॉडेल आहे. ह्या प्रोजेक्टची मॉडेल म्हणून सुद्धा तीच असणार आहे आणि आपल्या या ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सुद्धा तीच असणार आहे. आता जेव्हा पृथ्वी असं म्हणतो ना, तेव्हा धनश्रीला वाटतं की तो शिल्पालाच ह्या ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवणार. आता ही धनश्रीला म्हणते की ताई, मला असं वाटतं की पृथ्वी या ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर आणि मॉडेल तुम्हालाच बनवणार आहे. त्यावर शिल्पा म्हणते की हो, मला माहिती आहे. आता शिल्पाला सुद्धा असं वाटत असतं की पृथ्वी आपल्यालाच ह्या ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवणार आहे आणि ती प्रचंड खुश असते. आणि तेवढ्यात पृथ्वी आता सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करते की हो, ती ब्रँड ॲम्बॅसेडर आपल्या घरातलीच व्यक्ती आहे. आता सगळेजण शॉक झालेले असतात आणि तेवढ्यात आता हा पृथ्वी म्हणतो की ती ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आनंदी. आनंदी होणार आहे आपल्या ह्या ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर आणि मॉडेलसुद्धा. आता जेव्हा हे सगळं शिल्पा ऐकते तेव्हा शिल्पाला मात्र खूप मोठा झटका लागला आहे आणि आनंदीला सुद्धा. आणि मंडळी, हा आजचा भाग इथेच संपला आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून